महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला जोरदार झटका बसलाय। आज उमेदवारांना अर्ज भरण्याची मुदत शिवसेनेच्या तिघा ज्येष्ठ नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलाय। निष्ठावंतांना डावलल्यामुळे कमालीची नाराजी आहे। त्याशिवाय ठिकठिकाणी शिवसेनेला बंडखोरांनी ग्रासलंय। बंडोबांना थंडोबा करण्याच्या या हालचाली त्यामुळे आता सुरू झाल्या। आंदोलनाच्या वेळेस पुरुष शिवसैनिक हे वाघ असतात तर महिला शिवसैनिक या रणरागिणी असतात। पण आज मुंबई महापालिका निवडणुकीच्या वातावरणात मातोश्री कलानगरच्या प्रवेशद्वारावर नेमकी काय परिस्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत। आपण बघू शकाल महिला शिवसैनिक आणि पुरुष शिवसैनिक आपलं काही म्हणणं मांडण्यासाठी मातोश्रीवर आलेले आहेत। मात्र गेल्या अनेक तासांपासून त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झालेली नाहीये। मातोश्रीहून एखादा निरोप येईल आणि त्यांना आतमध्ये बोलावलं जाईल आणि नेमकी त्यांची काय भावना आहे ते जाणून घेतलं जाईल या अपेक्षेने गेल्या अनेक तासांपासून महिला आणि पुरुष शिवसैनिक मातोश्रीच्या कलानगरच्या प्रवेशद्वारावर बसलेले आहेत। वाट पाहत आहेत उद्धव ठाकरे यांच्या एका निरोपाची। ताई, तुम्ही स्वतः इच्छुक आहात का महापालिका? मी स्वतः इच्छुक आहे। मी भरलेला आहे फॉर्म, पण आता कुठल्या वॉर्डातून भरलेला? 174 मधून। आणि काय तिथे कोणाला दुसऱ्याला दिलेला आहे? ती जे स्थानिक म्हणजे ती शिवसेनेत कधी शाखेत आलेली नाही आहे आणि तिच्या शाखेचा संपर्कच नाही आहे। तिचे मिस्टर आता 6 महिने झाले उपशाखा प्रमुख झाले आणि त्यांना ती सीट दिलेली आहे। त्याला आमचा विरोध आहे। हा कुठला विभाग आहे? हा विभाग क्रमांक 9 आहे, अँटॉफिल आहे, 174 शाखा क्रमांक। तुम्ही आता मातोश्रीवर आलेला आहात, तुम्ही आतमध्ये काही माहिती दिली आहेत का त्या संदर्भात आणि काय बोलणं झालं म्हणून सांगितलेलं आहे? अजून आम्हाला साहेब किती वेळापूर्वी सांगितलेलं? 5 वाजता आलो आम्ही। राष्ट्रवादीचा बालेगोल्ला तो खोडून आज तिथे जर त्यांनी शिवसेनेचा जर भगवा फडकवत असतील ते त्यांनी त्यांचं एवढं काम सुंदर आहे की लोकांना त्यांनी आज घर म्हणजे जिथे ज्या लोकांना 14 वर्ष बाहेर होती त्या लोकांना पण त्यांनी निवास दिलाय। त्यांच्या लाईटीची पाण्याची सोय तिथे केलेली आहे। जे आमदार जे तिथल्या ह्यांनी म्हणजे आजपर्यंत विभाग प्रमुख त्या कुठल्या नगरसेवकाने जे नाही केलं ते आज शाखा प्रमुख तिथे करतायत। मग जर आमच्या शाखा प्रमुखांची इच्छा नाहीये की त्यांनी तिथे उभं राहावं, ही आमच्या सगळ्या शिवसैनिकांची इच्छा आहे। आता काही तासच शिल्लक उरलेले आहेत, तुम्हाला असं वाटतं की तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल? जरूर ऐकून घेतील, जरूर ऐकून घेतील आमचं म्हणणं आणि ते त्यांना पटेलही। पण त्यांनी आम्हाला 5 मिनिटाची फक्त भेट द्यावी एवढी आमची अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।